और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरात अंबरनाथ पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधी कारवाई करत एमडी पावडरसह चौघांना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 334.10 ग्रॅम एमडी पावडर, 6,68,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 27,48,877 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक भगतसिंग नगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना दर्गाजवळील पत्र्याच्या शेडजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी आढळून आला। चौकशीत त्याने हा एमडी नियाज साहेबजाद सय्यद याने विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी नियाजच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली। यावेळी एमडी पावडर, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम तसेच अंमली पदार्थाच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेले सोन्या चांदीचे दागिने आढळून आले। या प्रकरणी अयाज साहेबजाद सय्यद, नूरजहां तौफिक शेख, शाकीर इस्तियाक अन्सारी आणि शरीफ सलीम शेख यांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास अंबरनाथ पोलीस करतायत। उल्हासनगर झोनमध्ये एकूण 2 ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये अंबरनाथ एसीपी ऑफिस स्टाफ आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन यांनी भगतसिंग नगर येथे ही कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण 33 ग्राम एमडी आणि 20,17,000ची कॅश रोकड जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। त्यांची नावे अयाज शेख, नूरी शेख, शकीरा शेख आणि शरीफ शेख हे चौघांना काल आम्ही अटक केलेली आहे आणि एकूण इतर 4 आरोपी जे आहेत ते यामध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। याचा पुढील तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातले अधिकारी कर्मचारी करत आहेत। यामध्ये हा एमडी नक्की कुठून आणला, त्यानंतर ते आणण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत त्याचा मनी ट्रेल जो आहे या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे। या अगोदर या 4 आरोपितांवरती त्यापैकी एकावरती एक हर्टचा गुन्हा दाखल आहे आणि इतर आरोपितांचं पण रेकॉर्ड जे आहे ते आहे। यामध्ये आणखी याच पथकाने सेंट्रल पोलीस स्टेशन आहे, त्यात एकूण 238 ग्राम एमडी हा जप्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत। यात एक आरोपी जो आहे तो कल्याणचा आहे आणि दुसरा मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत आहे। त्यांनाही काल रात्री आपण अटक केलेली आहे। अशा पद्धतीने एकूण काल 2 कारवाया करण्यात आल्या असून जवळपास 31 लाख रुपयाचा मुद्देमाल दोन्ही कारवायांमध्ये आपण जप्त केलेला आहे। सदरची कारवाई जी आहे ती माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि अंमली पदार्थ विरुद्धची जी आमची कारवाई आहे ही भविष्यात अशीच चालू राहणार आहे। यावर्षी एकूण आम्ही 31 या छापा कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि जवळपास हे सेवन करणारे 311 लोकांवरती एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई केलेली आहे। यामध्ये एकूण त्याच्यावरती 17 केसेस दाखल आहेत आणि आमची पुढची जी महत्त्वाची प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती या घडीला सुरू आहे।
ज्याबद्दल सध्या आम्हाला सांगता येणार नाही, परंतु महत्त्वाची जी कारवाई आहे त्या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमची सुरू आहे. या अगोदर त्याच्यावरती 498, त्यानंतर घरफोडी, चोरी यासारखे इतर हर्टच्या केसेस आणि अशा गुन्हे दाखल आहेत. शिवाय NDPS सेवनाचे पण गुन्हे दाखल आहेत आणि एक जो आहे तो छाप्या कारवाईत पण तो सापडला गेलेला आहे. सर, आपण जर बघितलं तर कारवाईचं गांभीर्य आणि आरोपी तुम्ही बघता मुखांतर त्या आत्ताच आम्हाला ते सांगता येणार नाही, परंतु आमची योग्य प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.